गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हे आहेत रोज फ्लेवरचे मोदक। हे घरच्या घरी झटपट असे तयार होतात, तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे। त्यासाठी आपल्याला आधी खवा बनवून घ्यायचा आहे। ह्याची रेसिपी मी आधीही तुमच्याशी शेअर केलेली आहे। बघा, कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे। ह्यामध्ये अर्धा वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये 1 वाटी आपल्याला मिल्क पावडर यूज करायची आहे। इथे डेअरी व्हाइटनर यूज करू नका, इथे मिल्क पावडरच यूज करा खवा बनवण्यासाठी। आता बघा, मिल्क पावडर टाकल्यानंतर हे साधारण 5 ते 7 मिनिटं छानपैकी मंद गॅसवर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। गॅस सोडून अजिबात जाऊ नका, अदरवाईज हे खाली लागण्याची शक्यता असते। हे असं छानपैकी 5 ते 7 मिनिटं ढवळत राहिल्यानंतर छान त्याचं खव्यामध्ये रूपांतर होतं। बघा, आता एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपला खवा रेडी आहे। आता गोडव्यासाठी इथे आपल्याला साधारण पाव वाटी ते अर्धा वाटी आपल्याला इथे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। मिल्क पावडरमध्ये थोडासा गोडवा असतो, त्यामुळे पिठी साखर थोडी प्रमाणातच वापरा, नाहीतर मोदक जास्त गोड होऊ शकतात। आता बघा, पिठी साखर टाकल्यानंतर हा जो खवा आहे थोडासा पातळ होऊ लागतो परत, पण थंड झाल्यानंतर तो परत छानपैकी एकत्र होईल। आता बघा, हा रोज फ्लेवरचा मोदक आहे। रोज इसेन्स मी इथे यूज केलेला आहे 2-3 थेंब, आणि इथे रेड कलर मी इथे टाकलेला आहे, जो छानपैकी आपल्याला रोज फ्लेवरचा कलर देईल। आता तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी असेल तर तुम्ही इथे रोज जे सिरप आहे तो रोज सिरप तेही यूज करू शकता 3-4 चमचे। मग त्यामध्ये तुम्ही रोज सिरप टाकत असाल तर पिठी साखर टाकण्याची अजिबात गरज नाही, कारण की ते खूप ऑलरेडी गोड असतं। बघा, आता छानपैकी ह्या 2 इसेन्स आणि कलरने छानपैकी याला कलर आलेला आहे। आता हे जी हा जो खवा आहे सध्या तुम्हाला पातळ दिसत आहे, पण हे मिश्रण थंड झाल्यानंतर आटून जातं। आता ह्यामध्ये डेकोरेशनसाठी माझ्याकडे एक गुलाब होतं, त्याच्या पाकळ्या मी काय केलेल्या आहेत कढईमध्ये थोड्याशा गरम करून घेतलेल्या आहेत। आता हा बघा, थंड झालेला आपला खवा आहे, मस्त घट्टसर असा झालेला आहे। आता आपण त्याचे मोदक तयार करून घेऊया। त्यासाठी मोदकाचा साचा घेतलेला आहे। एक तुपाचा हात त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। एकदाच तुपाचा हात फिरवायचा, परत फिरवण्याची गरज लागत नाही। आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या छान कडक झालेल्या आहेत। आता ह्या आपण डेकोरेशनसाठी पहिल्यांदा ह्या साच्यामध्ये अशा टाकून घेत आहोत। साचा बंद करून घेतलेला आहे। आता थोडंसं मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि छानपैकी मळून हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे, ह्या साच्यामध्ये टम्म असं हे भरून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्याला मोदकाचा छानपैकी आकार असा मोदकाच्या साच्यामध्ये टाकल्यानंतर येतं। दाबून हे मिश्रण ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पूर्णतः, आणि मस्तपैकी टम्म साचा हा भरून घ्यायचा आहे। आता हा जो माझा मोदकाचा साचा आहे हा थोडासा मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे मोदक ह्याचे कमीच बसतात। तुमच्याकडे छोटा असेल तर तुमचे मोदक जास्त क्वांटिटीमध्ये होतील। बघा, आता मोदकाचा साचा उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी ह्याला मोदकाचा आकार घेतलेला आहे। रोज फ्लेवरमध्ये आपला मोदक रेडी आहे। तर ह्या गणपतीला, गणेश चतुर्थीला असेच मोदक तुम्ही घरच्या घरी बनवा आणि तुमच्या बाप्पाला छानपैकी असा प्रसाद अर्पण करा। बघा, हा मस्तपैकी मोदक आपला आता रोज फ्लेवरचा रेडी झालेला आहे। तर असेच पुढचेही मोदक आपण बनवून घेऊया। परत एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते। साचा बंद करून घ्यायचा आहे, परत तुपाचा हात फिरवण्याची गरज नाही। बघा, त्यामध्ये पाकळ्या टाकलेल्या आहेत। एक गोळा घ्यायचा छानपैकी मळून आणि त्याला मळून यासाठी घ्यायचा कारण की छानपैकी टेक्स्चर त्याला येतं। आणि बघा, ह्या साच्यामध्ये तो पूर्ण टम्म साचा भरून घ्यायचा आणि तुमचा मोदक मग हळूहळू साचा ओपन केल्यानंतर छानपैकी मोदक तुमचा रेडी होईल। तर हा आपले असे जे मोदक आहेत रोज फ्लेवरचे, असे सर्व मोदक आपण आता रेडी करून घेणार आहोत। तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा, लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। बघा, छानपैकी आपले असे रोज फ्लेवरचे मोदक आता इथे रेडी झालेले आहेत। ह्या गणेश चतुर्थीला तुम्हीही असे मोदक बनवा आणि तुमच्या बाप्पाला छानपैकी असा प्रसाद अर्पण करा। बघा, छान असा मोदक आपला हा टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे। असेच तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।